ज्या आपल्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारी भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला जिल्हा प्रमुखांनी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिली आहे। मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बदे साहेबांनी सुद्धा आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे। माझी सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी विनंती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे, हे राजकारण पाहता युनिटीचा डाव हा शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीकडनं आणि जी ठाकरे शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ही सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, ही खरी शिवसेना घेऊन आपण चालत असताना जे काही ठाकरे शिवसेनेमध्ये महाभाग शिल्लक राहिलेले आहेत, जे आम्ही आतापर्यंत शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, शिवसेनेचा वटवृक्ष या मतदारसंघामध्ये झालेला सगळ्यांना पाहायला मिळाला। विश्वास संघर्ष एकत्रपणे ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी शिवसेना जिंकली गेली। राहिलेली मात्र शिवसेना या ठिकाणी गोष्ट आहे की आम्हाला दुःख राष्ट्रवादीशी शिवसेनेने राष्ट्रवादीवाल्यांनी आता शिवसेनेला वाढून शिवसेनेच्या सातत्याने मागे खेचण्याचा प्रयत्न 20-25 वर्षात या राष्ट्रवादी केला। त्या राष्ट्रवादीवर मांडी लावून त्यांच्या बरोबर म्हणून माझ्या बाळासाहेबांच्या नेतृत्व आपण घेऊन विचार आपल्याला राष्ट्रवादीला घेऊन राष्ट्रवादीने सुनील तटकरेंनी कुंटीचा डाव या ठिकाणी आहे आणि पुन्हा आपली शिवसेना ही कशा पद्धतीने मागे येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। आणि म्हणून माझ्या तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी विनंती करतो की ही लढाई खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला चारी मुंड्या चित या मतदारसंघातून करायचं आहे। ज्या पद्धतीचं राजकारण त्यांनी घाणेरडं राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू केले, मंगेश कालोखेची हत्या ज्या पद्धतीने माझ्या शिवसैनिकांची हत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, त्यांना आपण जेलमध्ये पाठवायचं काम त्यांनी केलेलं आहे। परंतु माझ्या शिवसेनेलाही घाबरण्याचं या ठिकाणी कारण नाही। शिवसेनेचा आमदार म्हणून आणि शिवसेनेचा मर्द शिलेदार म्हणून तुमच्या बरोबर उभा आहे। त्यामुळे मी शिवसेनेचे शिलेदार आपल्या समोर हे सगळे शिलेदार आपण उभे केलेले आहेत। अमर मिसाळ असेल, योगेश कांबेरे असेल, त्यानंतर माझा सहकारी महेश विर्ले असेल, सचिन भोईर असेल, त्यानंतर अमोल जाधव असेल आणि अजून सुदाम पवाली माझा सहकारी आणि या ठिकाणी अर्चन निरगुडा, भरत सीत, सुरेश टोकरे असे सारे आपण महारथी शिवसेनेचे शिलेदार या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये रणांगणात उतरवलेले आहेत। माझी सगळ्या तमाम शिवसैनिकांना विनंती आहे की आता येणारे 5 तारखेच्या निवडणुकीपर्यंत आपण सर्वांनी दिवस रात्र एकत्रपणे करून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचाच भगवा फडकला त्यासाठी आपण एकत्रपणे वज्रमूठ करायचे आहे। तुम्ही साऱ्या जणांनी करायचं आहे। जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली भाई गायकर असतील, बदे साहेब असतील, तालुका प्रमुख आमचे सुदामदादा पवाली स्वतः आपल्या सौभाग्यवतींना घेऊन या रणांगणात शिवसेना वाढीसाठी शिवसेना जिंकली पाहिजे यासाठी उतरलेले आहेत। त्या ठिकाणी योगेश कांबेरे जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि अमर मिसाल एक इतिहास घडवण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा रणांगणात आणि जिल्हा परिषदला उतरलेला आहे, सभापती म्हणून काम केलेलं आहे। आणि राहुल विसेंवर मोठी जबाबदारी आपण कलम जिल्हा परिषदची त्या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणी उमेदवार आपण त्या ठिकाणी अर्चन निरगुड्यांच्या रूपाने उमेदवारी दिलेली आहे आणि सोमनाथ वाघमारे यांच्या
भगिनी असणार त्या ठिकाणी आपण परिषद वॉर्डवर त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी आपण देत आहोत। अशा पद्धतीने आपण ही जी काय नव्याने आपले उमेदवार आपले समोर आलेले आहेत हे उमेदवार विजयी होणारे आहेत, यांना पाठबळ देण्याचं काम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या संख्येने आपण या ठिकाणी करायचं आहे। ही सगळी आपली सामूहिक आपली जबाबदारी त्या ठिकाणी आणि म्हणून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की रात्रीचा दिवस तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंडभेद शिवसेना आपण ज्या दिवशी रस्त्यावर उतरते त्या दिवशी शिवसेनेचा भगवा फडकला जात नसतो। हा इतिहास शिवसेना हा विचार बाळासाहेबांचा आहे आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण सारेजण रणांगणात उतरलेलो आहोत। त्यामुळे राष्ट्रवादीला चारी मुंड्या चित करायचंय। कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी हद्दपार झाली पाहिजे या विचाराने सारेजण एकत्र त्या ठिकाणी वज्रमुठ करून त्या ठिकाणी जे आपण असणारे बाळासाहेब शिवसैनिक सांगणारे जे गद्दार राष्ट्रवादी बरोबर युती करून त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी धडा शिकवायचा आहे। जे शिवसैनिक प्रामाणिकपणे आहेत ते बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला कदापि त्या ठिकाणी मतदान करणार नाहीत। तेच खरे शिवसैनिक या मतदारसंघाचे असतील। या मतदारसंघाच्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढीसाठी खस्ता खाल्लेले आहेत, केसेस अंगावर घेतलेले आहेत, प्रसंगी आपलं रक्त सांडवलेलं आहे। ते खरे शिवसैनिक आमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत आणि जे शिवसैनिक राष्ट्रवादी बरोबर गेलेले आहेत तेच खरे गद्दार त्या ठिकाणी आहेत। त्यांनी सातत्याने शिवसेनेमध्ये राहून सुद्धा राष्ट्रवादीला मदत करण्याचं काम आतापर्यंत ते करत आलेले होते आणि म्हणूनच ते राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आरपीआय एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत। इथे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्र पक्ष साऱ्यांना एकत्रपणे घेऊन शेतकरी कामगार पक्ष असेल, मनसे असेल, भाजप असेल हे सारे जण एकत्रपणे येऊन आपण त्या ठिकाणी या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत। त्यामुळे शिवसेना सक्षमपणे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर ज्या आपल्या बाळासाहेबांचे विचार आहेत, हिंदुत्वाचे विचार आहेत, हे विचार एकत्रपणे आम्ही या निवडणुकांना सामोरे आहोत। मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे का 6च्या 6 जिल्हा परिषद वॉर्ड आणि 12च्या पंचायत समिती वॉर्डवर माहितीचे आणि सगळ्या मित्र पक्षांचे उमेदवार निवडून येतील या प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आलेली आहे आणि राष्ट्रवादी बरोबर केलेली युती ही अभद्र युती, दलभद्र युती आणि ही युती कदापि निष्ठा शिवसैनिक जो शिवसेना बाळासाहेबांचा स्वतःला कदापि राष्ट्रवादी त्या ठिकाणी मतदान नाही। जरी या राष्ट्रवादी शिवसेना तरी खाली तळागाळात असणारा शिवसैनिक आहे तो राष्ट्र त्या ठिकाणी मतदान करणार नाही, तो शिवसेनेच्या धनुष्यबाण मतदान करेल आणि म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो की आपण साऱ्यांनी तारखेला समोर दाबून प्रचंड मतांनी शिवसेनेच्या उमेदवारांना विजय या ठिकाणी करायचे आहेत। मित्र पक्षाचे उमेदवार असतील त्या निशाणी समोर दाबून त्या ठिकाणी काही उमेदवारांना आपण त्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। म्हणून आपण पालिकेच्या निवडणुका आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी शिवसेना आली त्या ठिकाणी विजय त्या ठिकाणी आपण जर शिवसेनेचा लक्ष्यबान घेऊन लढला असतो तर कर्जतचा इतिहास बदलून टाकला असता। अशा पद्धतीने शिवसेनेला त्या ठिकाणी पाठबळ संपूर्ण मतदारसंघात आहे आणि म्हणून मी या ठिकाणी 6च्या 6 उमेदवार हे धनुष्य निशाणी घेऊन लढणार आहेत। त्यांना आपण सगळ्यांनी ताकद लावून काम शिवसैनिकांनी करायचं आहे। करूया सगळ्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण एक संघ आपण त्या ठिकाणी उभे राहूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।